महाराष्ट्र सरकार ने फर्जी दस्तावेजों के आधार पर जारी किए गए जन्म प्रमाण पत्रों की पुनः समीक्षा करने का निर्णय लिया है। अमरावती जिले में प्रशासन ने इस संबंध में जांच तेज कर दी है, जहां अब तक 5000 से अधिक संदेहास्पद आवेदन सामने आए हैं। तहसीलदार विजय लोखंडे ने जानकारी दी कि अब तक अमरावती में 6 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है और जांच प्रक्रिया जारी है। इसके अलावा अवैध रूप से रह रहे रोहिंग्या मुसलमान और बांग्लादेशियों के खिलाफ भी विशेष अभियान चलाया जा रहा है। भाजपा नेता किरीट सोमैया, जो आज अमरावती और अकोला दौरे पर थे, इन्होंने दावा किया है कि आने वाले कुछ ही दिनों में 1 दर्जन से अधिक लोगों के खिलाफ कानूनी कार्रवाई होगी। प्रशासन इसे पूरे मामले की गहन जांच कर रहा है ताकि फर्जी दस्तावेजों के आधार पर अवैध रूप से प्राप्त किए गए जन्म प्रमाण पत्रों को रद्द किया जा सके। अंजनगाव सुरजी येथे आपल्याला माहिती आहे 2 FIR झाले आहे। हळूहळू याची व्याप्ती खूप वाढत चाललेली आहे। शाळेचे फर्जी दाखले देणे, जो व्यक्ती अस्तित्वात नाही त्याच्या नावाने जन्म प्रमाणपत्र मिळवणं। आता माझं लक्ष अमरावती शहर, पुढचा 1 महिन्यात मी अमरावती शहरात 5000 लोकांनी जे इथे असू शकत नाहीत, त्यांनी जे 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 40 वर्ष वयाचा माणूस आतापर्यंत करत काय होता। तर अमरावती शहरात आता FIR दाखल झालेले आहे। त्याच्यात अतिरिक्त माहिती देत अमरावतीमध्ये पण जे बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे कारवाई होणार। हे जे 5000 लोक जे आहेत, पहिला माझा मुद्दा असा आहे, तर आतापर्यंत कुठे होतात तुम्ही? जे मी प्रूफ बघितलेले आहेत, तू 20 वर्षाचा, 22 वर्षाचा, 24 वर्षाचा, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष यासाठी फॉरेन्सिक ऑडिटची मी मागणी केली आहे। बहुतेक अमरावती शहरासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली आहे। वास्तविकता हा विषय इतका किचकट आहे, म्हणजे सगळ्यांना समजायलाही वेळ लागतो। पण मी एक निश्चित सांगेन की 1.5 महिन्यात माझ्या मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने पण पाठिंबा दिला। 7 FIR झाल्या आतापर्यंत, मालेगावला पण झाल्या, मूर्तिजापूरला झाल्या, अकोल्याला झाल्या। तर याचा अर्थ उशीर झाला ही गोष्ट खरी आहे। 1.5 महिन्यानंतर अमरावती शहरात होते, जनगावला पण झाली FIR। एकदा FIR झाली की मग पोलिसांचं काम म्हणून। आणि दुसरी गोष्ट, मला अपेक्षा आहे की पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र सरकार निर्णय घेणार की ज्यांनी अर्ज केले आहेत, ज्यांना जन्म प्रमाण दिले आहेत, या सगळ्यांचा रिव्ह्यू केले जाईल। BCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज की रिपोर्ट।